तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पायाखालची माती पहिली गोष्ट खेळलेली आहे आणि ते चुकीचं माझ्यावर आरोप करतात. ते लोक मी जमीन काय लाटली नाही. कोण शेतकऱ्यांनी माझ्या स्वतः तो प्रस्ताव माझ्याकडे आणला होता आणि त्या प्रस्तावातून मी जमीन घेतलेली आहे आणि ते सातबारा झालेला आहे. माझी जमीन 563 गट क्रमांक हा 20 गुंठ्याचा असून माझा त्याच्यावर फक्त 5 गुंठ्यावर अधिकार आहे. 15 गुंठे ही जमीन सदर शेजारील भावकी लोकांनी त्याच्यावर अतिक्रमण चढवलं होतं. ते आमच्याच्यानी निघणं असंभव होतं. त्यामुळं आम्ही आमचा एक प्रयत्न केला. असा माणसाला आम्ही बोलवून घेतलं, सय्यदभाई इनामदार यांना, आणि आमचा प्रश्न त्यांना सांगितला. त्यावर त्यांचा तो व्यवसायच आहे जमिनी घेणे. जमिनी लाटणे हा व्यवसाय नाही, शेतकऱ्याच्या जमिनी घेणे हा त्यांचा व्यवसाय आहे. ह्या व्यवसायामार्फत आम्ही त्यांचं नावही या सातबार आलेलं आहे. हे बघा, सय्यद गुलाबी इनामदार, आणि आम्ही त्याचे मूळ मालक आहे. हे आम्ही डॉक्युमेंटली केलेलं आहे सगळं. याच्यात काय लाटण्याचा याचा प्रश्नच येत नाही. जर लाटाचा विषय असतं त्यांचं नाव सातबार आलंच नसतं. लाटणं आणि सातबार नाव येणे. ही जमीन जी आहे आमची सर्व चुलते आणि आमच्या 4 भावांची आहे. आम्ही काही आर्थिकदृष्ट्या ती जमीन विकलेली आहे, कारण माझ्या भावाचं ऑपरेशन होतं किंवा दुसऱ्या माझ्या चुलत भावाचा ॲक्सिडेंट झाला होता. आम्हाला ती जमीन अशी वापरता येत नव्हती, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या आम्हाला गरज पडली. आम्ही ती जमीन विकली आणि ती लिगली विकलेली आम्ही. आणि हे जे बोलतात की ते मंदिर विकलं वगैरे, आम्ही त्या मंदिराचे 2 गुंठे सेपरेट सोडलेले आहेत. मंदिर आम्ही विकलेलं नाही त्या जागेमध्ये. सय्यदभाईंना जमीन आम्ही विकली. तुम्हाला पैसे मिळाले का? हां, आम्ही त्याचे रोख अमाऊंट घेतलेली आहे आणि ते तसे दस्त खरेदीमध्ये मेन्शन पण केलेले आहे. त्या हे आरोप जे आहेत ते बिनबुडाचे आहेत. फक्त राजकारण म्हणून त्यांनी आता हा मुद्दा उपस्थित केला आहे आणि हा चुकीचा. आणि जनतेला सर्व माहिती आहे, सुज्ञ आहे आणि सांगायची कोणाला गरज नाही काही. मला बी त्यांच्यावरती कोणती प्रकारे टीका करायची नाही आहे. त्यांना माझ्यावर कितीही टीका करून द्या, जनतेला सर्व काही माहिती आहे. लोक आहेत त्यांचे जे काही त्यांचा विषय आहे तो बिनबुडाचा आहे. जनतेला सर्व काही माहिती आहे. मी चुकीचं काही केलेलं नाही आहे आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला स्पष्ट मत दिलेलं आहे की माझी जागा जी आहे ती मी खरेदीने घेतलेली आहे आणि येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला कळणं जनता काय कौल देते ते, आणि त्याचं उत्तर मिळेल सर्वांना. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ, पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9 8 5091 9999.